हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, झालेली आहे एका नवीन दिवसाची सुरुवात आणि पहाटेची 5:30ची वेळ आहे. तर 3:30ला उठले पहाटे आणि त्यानंतर मग डब्बा वगैरे बनवून दिला साहेबांना. तर त्यांच्या डब्यासाठी ना मी शिमला मिरची आणि चपाती बनवली होती. तर त्यांना डब्बा वगैरे वेळेत बनवून दिला आणि ते गेले त्यांच्या जॉबवरती. पण ते जेव्हा जॉबवरती गेले ना, तेव्हा मला कळालं की ते म्हणजे त्यांचा मोबाईल जो आहे ना, तो घरातच विसरून गेले ते घाईघाईने. आणि ते ॲक्च्युली काय झालं, म्हणजे टेबलवरतीच त्यांचं सगळं सामान असतं, गाडीची चावी झालं तर मोबाईल वगैरे सगळं असतं. पण आज ना मोबाईल त्यांनी काय केलं, अलाराम वाजला 4चा. तर 4चा अलाराम वाजल्यावरती मोबाईल जवळ घेतले आणि झोपले. मग ते मोबाईल ना गादीवरती तसाच राहिला आणि मग ना ते आपलं पॉकेट वगैरे घेतलं, रुमाल घेतला आणि चावी वगैरे घेतली आणि तसंच गेले घाई गडबडीने आणि मोबाईल घरातच विसरून गेले. आणि आत्ताच्या ह्या युगामध्ये ना, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा हे 3 मूलभूत तर गरजा आहेत माणसाच्या महत्त्वाच्या. पण त्याचबरोबर मोबाईल पण एक महत्त्वाची मूलभूत गरज म्हणजे बनलेला आहे. आणि मोबाईल एक दिवस जर नसला तर खूप अवघड होतं. त्यामुळं ना मग मला वाटत होतं, बापरे, आज दिवसभर कसं करतील काय माहिती आता मोबाईल नाही तर. पण जेव्हा ते तिथं पोचले ना जॉबवरती, तेव्हा त्यांच्या सरांनी त्यांना आजच्या दिवसापुरता एक मोबाईल दिला. तर त्याच्यावरूनच ते कॉल करत होते मला. आणि अशी गडबड झाली आज. म्हणजे कधी कधी होतं माणसाला घाई गडबडीमध्ये एखादं महत्त्वाचं काहीतरी विसरून जातं. परंतु ना लायसन वगैरे घरात विसरलं ना, मग मात्र त्यांना यावं लागतं रिटर्न. आणि मोबाईल जेव्हा विसरला ना, तेव्हा ते अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मोबाईल विसरला आहे घरामध्ये. पण त्यांनी नंतर निर्णय घेतला की आता घरी गेलं तर मग तोपर्यंत गाडी निघून जाते आणि एकदा गाडी निघून गेली की मग नाही नाही, मग आता पाऊण तास तर गाडी येत नाही दुसरी. आणि त्यामुळं मग त्यांनी ना तसंच गेले आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर मग मला दुसऱ्या मोबाईलवरून कॉल केला. असं झाली आजची गडबड. तर फ्रेंड्स, साहेबांच्या डब्यासाठी मी आज शिमला मिरची आणि चपाती वगैरे बनवली होती. तर शिमला मिरचीची भाजी आहे सध्या, भरपूर भाजी आहे. पण ना अन्नूताईला शिमला मिरची नाही आवडत. त्यामुळं ना इथे बटाट्याची रस्साभाजी बनवली आणि त्यानंतर वैभवदादाच्या डब्यासाठी म्हणजे इथे तुपाच्या चपात्या वगैरे बनवल्या, त्याला चहा चपाती वगैरे खाण्यासाठी. आणि त्यानंतर अन्नूताईसाठी सुक्या चपात्या, तिला बिगर तेलाच्या चपात्या, वैभवदादाला तेल लावून जास्तीत जास्त आणि तूप लावून त्याला लागतं. आणि साहेबांना थोडं थोडं तेल लावलेली चपाती आवडते. असं म्हणजे आमच्या घरामध्ये ना प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी आहे खाण्यापिण्याबद्दल. त्यामुळं सगळ्यांसाठी वेगवेगळं बनवावं लागतं. तर आता इथे 2 भाज्या तयार केल्या, त्यानंतर चपाती बनवली. सगळं स्वयंपाकाचं जे काम आहे ते इथे पूर्ण झालेलं आहे. आता दुपारच्या टायमाला म्हणजे काय भात वगैरे काहीतरी बनवता येईल. पण आता नाश्त्यासाठी चपाती आणि भाजी वगैरे होईल आणि डब्यासाठी वैभवदादाच्या पण चपाती आणि भाजी वगैरे होईल. तर आता इथे स्वयंपाक झाल्या मी ना ओल्या कपड्याने पूर्ण स्वच्छ किचन काउंटर पुसून घेतलं. आणि हा जो कपडा आहे ना, हा गुलाबी रंगाचा, हा ना एकदम भारी कपडा आहे. म्हणजे ना ते डस्टर आहे ना, डस्टरपेक्षा सुद्धा आहे ना ह्या कपड्याने एकदम क्लीन क्लीन निघतं. गॅस स्टोव आणि किचन काउंटर आणि ना पाण्याचे निशाण वगैरे असं दिसत नाहीत ह्या कपड्याने पुसल्यावरती. त्यामुळे ना किचनची क्लिनिंग करणं खूप सोपं झालं आहे. आणि ना हा कपडा ना असं घरातल्या चिंध्यामधूनच निघालेला आहे. म्हणजे एक जुना ड्रेस होता माझा आणि तो ड्रेस मी फेकून द्यायला हे केलं होतं, कारण जुना झाला होता एकदम. तर त्या ड्रेसला ना मी कटिंग करून त्याचं डस्टर बनवलं. तर खूप भारी डस्टर बनलं आहे त्याचं. म्हणजे जे आपण विकत घेतो ना त्यापेक्षा पण भारी डस्टर झालं आहे त्याचं. 6 वाजून गेल्या बघ. तर फ्रेंड्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आपल्या हातून होणाऱ्या ना काही काही छोट्या छोट्या ज्या चुका असतात, ज्या चुका आपल्याला एकदम छोट्या छोट्या वाटतात, पण त्यामुळे ना आपण स्वतःच खूप निराश होत असतो नंतर. तर अशा चुका मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर त्या चुकांपैकी पहिली चूक आहे की आपण आपली तुलना
म्हणजे दुसऱ्यांसोबत करत असतो. आपल्या मैत्रिणींसोबत किंवा आपल्या शेजारणींसोबत आपण आपली तुलना करत असतो. आपल्याला वाटतं की आपण म्हणजे उठून दिवसभर आपली घरातलीच कामं आपण लवकर उरकू शकत नाही आणि आपल्या मैत्रिणी किंवा शेजारणी ते घरातली कामं उरकून म्हणजे दुसरी पण काही कामं करत असतात आणि त्यांची कामं पण भरपूर लवकर होतात. हे आपल्याला ना कुठंतरी हे होतं. म्हणजे उठायचं म्हणलं की खूप आळस येतो. लवकर उठायचं म्हणलं की खूप आळस येतो, खूप जीवावर येतं. पण एकदा उशिरा उठल्याच्या नंतर मग आपल्याला आपली चूक कळून येते की बाबा आपण उशिरा उठून किती मोठी चूक केली. कारण की पूर्ण दिवस आपला जो आहे तो कामामध्ये जात असतो. त्यामुळं ना आपल्याला खूप गिल्टी फील होत असतं नंतर. पण फ्रेंड्स, अशी चूक आपण करता कामा नये. कारण की ना प्रत्येकींचं काम जे आहे ना ते वेगवेगळं असतं. जरी गृहिणींचं काम म्हणायला जरी सारखं असलं ना, की म्हणजे गृहिणींना काय करायचं असतं, फक्त स्वयंपाक करायचा, धुणं भांडी करायची, लादी पुसायची, ही कामं असतं. असं म्हणजे बोलताना असं वाटतं की काय ते सेम सेम तर कामं असतं. पण ना प्रत्येकींचं कामं सेम नसतात. तर कोणाच्या घरामध्ये जास्ती मेंबर असतात, कोणाच्या घरामध्ये कमी मेंबर असतात. कोणाला ना म्हणजे कामं करायला काही म्हणजे साहित्य असतं. कोणाच्या घरामध्ये वॉशिंग मशीन असते, कोणाच्या म्हणजे घरामध्ये डिशवॉशर असतं, तर कोणाच्या घरामध्ये ना काहीच नसतं. आणि प्लस दुसरं की कोणाकोणाच्या घरामध्ये ना पाण्याची पण कमतरता असते. म्हणजे वेळेवरतीच पाणी येतं, वेळेवरती जातं असं असतं. कोणाच्या घरामध्ये 24 तास पाणी असतं. तर सगळ्यांचं आपापलं म्हणजे काम करण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते. प्रत्येकाचं काम हे म्हणायला गेलं तर वेगवेगळंच असतं. त्यामुळं ना आपली तुलना आपण कोणासोबत सुद्धा नाही करायची. तर आपण आपल्या कामामध्ये कसं म्हणजे हे करू शकतो, सुधारणा करू शकतो याचा फक्त आपण विचार करायचा असतो. तर फ्रेंड्स, इथे वैभवदादा गेला आहे फ्रेश व्हायला. त्याला झोपेतून उठवलं, तो गेला फ्रेश व्हायला. तोपर्यंत मी बेडरूमचं सगळं आवरून घेतलं. आणि खरं तर ना काल अन्नूताईने बेडरूमचं पूर्ण डीप क्लिनिंग केल्यासारखं केली होती. तर त्यामुळंच ना आज बेडरूम जे आहे ते चमकत होतं, एकदम स्वच्छ दिसत होतं एकदम. तर इथे बघा साईडला कपडे सुकवण्यासाठी स्टँड, त्यानंतर मशीन, त्यानंतर इथे टब वगैरे ठेवलेला आहे कपड्यांचा. आणि सगळं एकदम व्यवस्थित असं ठेवलं होतं अन्नूताईने. आणि त्यानंतर ना तिने ना काल कपाट पण आवरून घेतलं होतं. तर जोपर्यंत ना तिचा परीक्षा चालू होती ना तोपर्यंत आता मी कपडे ठेवले ना तर मी एवढं एकदम क्लिअर एकदम हे करत नसते. म्हणजे जे रोज घालायचे कपडे असतात ते मी एकत्र ठेवत असते. पण ती ना काय करते, प्रत्येकाचं वेगवेगळं. इथे बघा वैभवदादाची कपडे, त्यानंतर माझ्या साड्या, त्यानंतर इथे साहेबांचे कपडे, त्यानंतर बाजूला माझे ड्रेस, आणि त्यानंतर इथे खाली सगळं हे पिशव्या, बॅगा, हे ते एक्स्ट्रा जे सामान आहे ते होतं. तर अशा पद्धतीने वरती बघा ओढण्या वगैरे सगळं म्हणजे एकदम परफेक्ट व्यवस्थित असं ठेवत असते ती. आणि तेवढं काही मी ठेवत नाही. त्यामुळं म्हणजे जेव्हा ती बिझी असते ना तेव्हा थोडंसं बेडरूम जे आहे ते म्हणजे हे होतं. म्हणजे रुमालं वगैरे वेगळे ठेवायचं हे एवढं मी काय करत नाही. आपलं फक्त घड्या करायचं, एकत्र करून ठेवायचे कपडे असं ठेवते. तर इथे बघा साहेबांचा फोन घरामध्येच राहिलेला आहे. आणि मी पहाटे जेव्हा ते म्हणजे घराच्या बाहेर गेले तेव्हा मग मी कॉल लावत होते आणि कॉल घरातच रिंग वाजत होती, तेव्हा मी बघितलं. आणि फ्रेंड्स, ना आपल्या प्रत्येकीला असं वाटत असतं की आपण पण पहाटे लवकर उठावं आणि कामं आपली पण पटापट आवरावी आणि त्यानंतर मग दिवसभर आपलं आराम करायचा, दुसरी काही एक्स्ट्रा कामं असतील ते करायची. तर असं आपल्या प्रत्येकीला वाटत असतं. पण ना खरं सांगायला गेलं तर ना उठायचं खूप म्हणजे खूप अवघड होतं प्रत्येकीलाच. तर एवढं लवकर उठायचं म्हणलं तर नको वाटतं. तर ना लवकर उठण्यासाठी एक उपाय आहे. तो म्हणजे ना आपण रात्रीच्या टायमाला म्हणजे जेवणाच्या नंतर जेव्हा आपण मोबाईल वगैरे घेऊन बसतो बघत, तर ते करण्यापेक्षा ना पटकन जायचं आणि झोपून जायचं. 9 वाजेपर्यंत झोपलं ना तरीसुद्धा आपल्याला पहाटे लवकर जाग येते. पण ना आता आपल्याला प्रत्येकीला हा प्रश्न पडलेला असतो की झोप तरी यायला पाहिजे एवढ्या लवकर. नाही झोप येत 9 वाजेपर्यंत असं प्रत्येकीला वाटतं. तर ना झोप जर येत नसेल ना तर मोबाईल वगैरे बघत बसण्यापेक्षा एखादं पुस्तक घेऊन वाचत म्हणजे बेडवरती पडा. आणि वाचत वाचत अचानक तुम्हाला झोप लागून जाईल आणि ते अवघड होणार नाही झोपणं.
पण जेव्हा तुम्ही मोबाईल वगैरे स्क्रोल करत राहता ना, तेव्हा ते मोबाईलचा उजेड वगैरे डोळ्यावरती पडतो आणि ते बघा, एक रील संपली की दुसरी रील, दुसरी रील संपली तिसरी रील म्हणजे ना ते मोबाईल हातातून ठेवून देणं हे अवघड होतं. त्यामुळंच आपल्याला रात्रीच्या 12-12:30 वाजतात झोपायला. आणि मग तसं झालं की मग पहाटे लवकर उठणं कुठं होतं, मग होतच नाही ते शक्य. त्यामुळं जर पहाटे लवकर उठायची जर तुम्हाला हे असेल ना, इच्छा असेल ना, तर काय करायचं की आपलं जेवणानंतर शतपावली वगैरे करायची आणि त्यानंतर शतपावली झाल्याच्यानंतर डायरेक्टली एखादं पुस्तक वगैरे वाचत बसायचं आणि एक पुस्तक वाचत वाचत आपल्याला अचानक झोप लागून जाते. तर हा आहे सोपा उपाय पहाटे लवकर उठण्याचा. तर फ्रेंड्स, आता इथे बघा पाऊस चांगलाच पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे ना वातावरणामध्ये अचानक एकदम थंडावा निर्माण झाला होता. म्हणजे एवढं उष्णतेच्या वातावरणातून ना अचानक बाहेर पडल्यासारखं वाटत होतं. एकदम म्हणजे एवढी थंडी वाजत होती की अनुताई तर ना, हे बघा, त्या गोधडीतून बाहेर निघायलाच ती तयार नव्हती. एवढी थंडी वाजत होती आमच्या इथे तर. कारण नैसर्गिक वातावरण आहे त्यामुळं ना पाऊस पडला तर एकदम थंडावा, एकदम छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. तर इथे ना आता माझी कामं चालू आहेत घरातली आणि अन्नूताईचं ना अजून आता म्हणजे एक परीक्षा झाली आणि दुसरी परीक्षा द्यायची आहे अजून. त्यामुळं तिची तयारी चालू असते. त्यामुळं मग मी ना तिला काय लवकर उठवलं नाही, कारण रात्रीचं म्हणजे उशिरापर्यंत ती बसलेली असते, ते परीक्षा वगैरे देत, प्रॅक्टिस परीक्षा वगैरे देत बसलेली असते. त्यामुळं ना मग तिला ना लवकर उठवण्याचा प्रयत्नच करत नाही. फक्त वैभवदादा कसा शाळेमध्ये जात असतो ना, तर त्याला उठवलं, त्याला तयारी वगैरे केली, नाश्ता पाणी दिला, डबा वगैरे दिला आणि त्यानंतर तो गेला त्याच्या शाळेमध्ये. तर आता इथे माझी कामं जी आहेत ती चालू आहेत. तर सकाळी ना लवकर उठल्यामुळं लवकर कामं होतात. झालं तर फ्रेश वातावरणामध्ये आपली कामं जी आहेत ती पटापट होतात. सगळ्यांची व्यवस्था पण होते. त्यानंतर आपलं पण ना खाणं पिणं वेळेवरती टायमावरती होत असतं. सकाळी लवकर उठलं की जी कामं आहेत ती कामं लवकर उरकतात आणि कामं लवकर उरकली की मग आपल्याला ना म्हणजे आठवणीने आपल्याला जेवण करायचं, नाश्ता करायचं हे सगळं होत असतं. पण जेव्हा आपण उशिरा उठतो ना तेव्हा मग आपल्याला ते जेवण करायला पण वेळ नाही भेटत, नाश्ता करायला पण नाही वेळ भेटत. आपण फक्त कामाच्या नुसते आहारी जात असतो. त्यामुळं ना थोडंसं आपलं म्हणजे सुधारणा केली ना आपल्या रुटीनमध्ये, तर नक्कीच आपली कामं जी आहेत ती सोपी होतील लवकर उठल्यामुळे. तर आता इथे सगळं क्लिनिंगची कामं झाल्याच्या नंतर हे कपडे धुवायचं काम जे आहे ते पण करून घेतलं मी आणि आता कपडे पिळून घेते. आणि आता हळूहळू पावसाळ्याला सुरुवात होत आहे आणि आता कपडे सुकण्याचा ना प्रॉब्लेम होणार आहे, कारण की आता एवढे दिवस उन्हाळा होता तर 2 तासामध्येच कपडे कडक सुकून हे व्हायची. पण आता पावसाळा चालू झाला की मग कपडे सहसा सुकत नाहीत. जास्ती म्हणजे जाड वगैरे कपडे असतात ते तर सुकतच नाहीत. त्यामुळं ना मग मी बाल्कनीमध्ये आता नाही का 3-4 दिवसापूर्वी ना रश्शा बांधल्या, म्हणजे भरपूर रश्शा बांधल्या. कितीही कपडे असले तरीसुद्धा ते व्यवस्थित याच्यावरती बसले पाहिजे. ग्रिलवरती कपडे टाकायची गरज नाही पडली पाहिजे. आणि सुटसुटीत सगळ्या रश्शा बांधलेल्या आहेत. त्यामुळं ना हवेने कपडे जे आहेत ते थोडंसं लवकर सुकतील. आणि पहिलं 3च फक्त रश्शा होत्या, पण आता नाही ना म्हणता मी 5 ते 6 रश्शा बांधले तिथे. त्यामुळं थोडंसं कपडे सुकवण्याचं जे काम आहे ते सोपं झालं आहे. नाहीतर मेन पावसाळ्यामध्ये ना सगळीकडे कपडे सुकवण्याचाच प्रॉब्लेम असतो. आणि इथे बघा अजूनसुद्धा पाऊस चालूच आहे बारीक बारीक. तर कंटिन्यू लागला की 2-2, 3-3 दिवस पाऊस उघडत नाही. त्यामुळं ना कपडे सुकवण्याचं खूप हे होतं. आणि तसं तर स्टँड आहे माझ्याकडे, म्हणजे कपडे सुकवण्याचं जे स्टँड असतं ते आहे. त्यामुळं काय एवढं फारसं हे नाही. तर आता इथे बघा कपडे धुवायचं काम झाल्याच्यानंतर मी व्हिडिओ वगैरे बनवला नाही आणि त्यानंतर डायरेक्टली लंच टाईम झाला. वैभवदादा पण आला शाळेतून आणि आम्ही तिघांनी मिळून लंच वगैरे केला. त्यानंतर आता वैभवदादा निघाला आहे त्याच्या ट्युशनला. आणि आजकाल त्याच्या ट्युशनचा टायमिंग ना दुपारचा आहे, म्हणजे सकाळची शाळा लवकर आहे, त्यानंतर दुपारची ट्युशन, म्हणजे थकल्यासारखं होतं त्याला. आणि दुपारी म्हणजे शाळेतून आला ना दुपारी 12-12:30पर्यंत की तो जेवतो आणि झोपतो थोड्या वेळ, आणि झोपलं की मग गार झोप लागते त्याला आणि अचानकच त्याला उठवावं लागतं, वैभव उठ ट्युशनला जायचं आहे म्हणून. तर त्याला खूप कंटाळा येतो ट्युशनला जायचा, असं होतं आहे.
तर फ्रेंड्स आता ना हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय. अजून पण पांघरून बसले. चल बाबा चल, 15 मिनटं उशीर झाला आहे. 7 मिनिटं 6 मिनिटं 5 मिनिटं 4 मिनिटं 3 मिनिटं